तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेत जात असेल तर ही घटना तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. शाळेतील एका मुलीच्या बाबतीत एक असा भयानक प्रकार उघडकीस आलाय की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि ज्याने पालकांच्या मनात एका भीतीचं वातावरण निर्माण झालंय. लहान मुलं, शाळेत जाणारी मुलं किंवा मुली खूप निष्पाप असतात. ज्या वयात मुलांना जगाची माहिती नसते, खेळण्या बागडण्याच्या दिवसात, त्यांच्या कोवळ्या वयात त्यांच्याबरोबर असे काही प्रकार घडतात की ज्यामुळे पालकांना, आई-वडिलांना एक मोठी चिंता निर्माण होते. ही घटना घडली एका 8वीत शिकणाऱ्या मुलीबद्दल. ही घटना ज्यांचं मूल किंवा मुलगी शाळेत जात असेल, कॉलेजला जात असेल तर त्यांच्यासाठी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ही घटना केवळ एका मुलीची किंवा कुटुंबाची नाही, तर ही आपल्या संपूर्ण समाजाची समस्या आहे. विशेषतः पालकांसाठी एक मोठा इशारा आहे. ही घटना आहे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील घडलेली. एका शांत गावात राहणारी एक 15 वर्षाची 8वीत शिकणारी मुलगी. शाळेत ती खूप हुशार होती, वेळोवेळी अभ्यास करायची, आईवडिलांचं म्हणणंही ऐकायची. पण काही दिवसापासून अचानक तिच्या पोटात दुखायला लागलं. सुरुवातीला अधूनमधून दुखायचं, नंतर हा पोटदुखीचा त्रास खूप वाढला. सुरुवातीला घरच्यांनीही दुर्लक्ष केलं. ज्यावेळेस ती आईला सांगायची त्यावेळेस आई म्हणायची, रात्री तू शिळा भात खाल्ला होता, रात्री तू शिळी भाकर खाल्ली होती, किंवा काहीतरी असं वेगळं आबडतबड तू खाल्लं असेल त्यामुळे तुझं पोट दुखत असेल, असं म्हणून ते दुखणं टाळायचे. पण हा त्रास खूप वाढला. पोट खूपच दुखायला लागलं म्हणून आईला काळजी वाटू लागली. आईवडिलांची परिस्थिती गरीब होती, जेमतेम होती. आईवडील मोलमजुरी करून जगत होते, त्यामुळे दवाखान्यात नेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे आणि वेळही उपलब्ध नसायचा. पण एके दिवशी आईने तिला सगळं काम सोडून एका खाजगी दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला. मुलीला दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली. रिपोर्ट्स आले आणि एक धक्कादायक सत्य समोर आलं. जेव्हा डॉक्टरांनी तिच्या आईला एक भयानक सत्य सांगितलं त्यावेळेस आईच्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टरसुद्धा चकित झाले. डॉक्टरांनी सगळ्यात आधी रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट मुलीचा आला होता तो आईला दाखवला. त्या रिपोर्टमध्ये समजून सांगितलं, आईचा चेहरा धक्क्याने फिक्का पडला होता. डोळ्यातून पाणी येत होतं. ती गोंधळल्यासारखी स्तब्ध झाली होती. डॉक्टरांनी असं काय सांगितलं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या गोष्टीची चर्चा होत आहे. ते पुढे उघड झालं, ज्यामध्ये पोलिसांची मदत घ्यावी लागली. त्या मुलीसोबत एक प्रकार घडला होता. तो प्रकार घडवणारा तिच्या शाळेतीलच एक मुलगा होता. त्या मुलीबाबत डॉक्टर काय म्हणाले त्यानंतर पोलिसांनी तिच्याशी ते कृत्य घडून आणणारा मुलगा त्याला पकडलं. त्या मुलाने काय जबाब दिला तोही खूप धक्कादायक होता. प्रत्येक पालकांचे डोळे उघडणारा हा व्हिडिओ असणार आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. डॉक्टर म्हणाले, तुमची मुलगी रिया ही गर्भवती आहे. आता पहा, 15 वर्षाची मुलगी जी फक्त 8वीमध्ये शिकत होती, ती 4 महिन्याची गर्भवती आहे. एका क्षणासाठी आईला विश्वासच बसेना. तिने डॉक्टरांना पुन्हा तपासणी करण्याची विनंती केली, पण रिपोर्ट्स तेच सांगत होते. पुन्हा तपासणी केली, रिपोर्ट तेच होते. 15व्या वर्षी 8वीत शिकणारी मुलगी गर्भवती होती. आईसाठी आता डोंगर कोसळल्याचं होतं. सगळ्यात आधी आईने रागारागात मुलीच्या 2-3 कानाखाली लावल्या. पण राग शांत झाल्यानंतर आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारायला सुरुवात केली. मुलीनेही सांगायला सुरुवात केली. मुलीने सर्व पहिल्यापासून सांगायला सुरुवात केली. हे कसं घडलं आईने मुलीला घरी आणून विचारलं. तेव्हा समोर आली जी गोष्ट जी पालकांसाठी एक मोठा धडा आहे. रिया रोज शाळेत जाण्यापूर्वी तिच्या वर्गमित्राच्या वर्गमैत्रिणीच्या घरी जायची. तिची एक मैत्रीण होती जी त्यांच्याच गावात राहत होती. तर ती दरवेळेस रिया तिच्या घरी घ्यायला जायची आणि त्या घरापासून त्या दोघी मैत्रिणी शाळेत जायच्या. त्यांची मैत्री अगदी घट्ट होती. आता या मैत्रिणीचा एक लहान भाऊ होता. तो रियापेक्षा एक वर्ग लहान म्हणजे 7वीत शिकत होता. आता मैत्रिणींचा भाऊ म्हणजे नक्कीच त्यांच्यामध्ये एक मैत्री तयार झाली होती. आणि मैत्रिणीचा जो भाऊ होता
तो वयाने लहान असल्यामुळे कोवळ्या वयातच त्यांच्यामध्ये एक आकर्षण निर्माण झालं. मैत्रीचं रूपांतर नंतर प्रेमात झालं. रियाची मैत्रीण होती तर त्या मैत्रिणीचे आईवडील हे दोघे शेतमजूर होते. ते बऱ्याच वेळा सकाळी शेतात कामासाठी मजुरीला जायचे. त्यामुळे रिया घरी ज्यावेळेस जायची त्यावेळेस तिची मैत्रीणही कधी ती घरी शेतामध्ये गेलेले असायचे. त्यामुळे तिचा भाऊ देखील घरामध्ये एकटाच असायचा. मग घरात कुणी मोठा नसायचं. मग हे पाहून रिया आणि तो मुलगा भेटायचे. कधी रिया त्याच्या घरी जायची, कधी तो रियाच्या घरी यायचा. शाळेचे पुस्तक घेण्याच्या बहाण्याने यांना त्या एकांत क्षण मिळायचा. त्यांनी या क्षणाचा गैरफायदा घेतला. 25 जानेवारीला जेव्हा मैत्रिणीचे आईवडील शेतात गेले असताना घरात कुणीही नव्हते आणि त्याचवेळी त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर असे प्रकार वारंवार घडले. जेव्हा घरात मोठी माणसे नसायची आणि त्यांना एकांत मिळायचा, ह्या संबंधातून रिया गर्भवती राहिली. एप्रिल महिन्यामध्ये पोटात दुखायला लागल्यानंतर रियाने दुर्लक्ष केलं, कारण तिला काय झालं आहे याची भीती वाटत होती. पण वेदना वाढल्याने आईला डॉक्टरांकडे जावं लागलं. दवाखान्यातून घरी आल्यावर आईने रागाने रियाला विचारायला सुरुवात केली. सुरुवातीला ती काही बोलायला तयार नव्हती, पण कुटुंबातील इतर सदस्यांनी, नातेवाईकांनी तिला प्रेमाने विश्वासात घेऊन विचारल्यावर तिला धीर दिल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. तिने त्या 7वीत शिकणाऱ्या मुलाचं नाव सांगितलं. त्या मुलाला नातेवाईकांनी सर्वात आधी घरी बोलावलं. त्या मुलाला विचारलं की हे खरं आहे का, ती मुलगी जे सांगते ते खरं आहे का. तर त्या मुलाने देखील कबुली दिली की मुलगा असं म्हणाला की आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही दोघे एकमेकांसोबत लग्न करणार आहे, असंही त्या मुलाने कबुली दिली. आणि हे ऐकून तिथे उपलब्ध असणारे नातेवाईक आणि मुलीच्या आई वडिलांची देखील त्या ठिकाणी आवाकत झाले, कारण इतका छोटासा मुलगा त्या ठिकाणी लग्नाच्या गप्पा करतोय हे ऐकून देखील कुटुंबाला धक्का बसला. तर त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून कारवाई केली. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 7वीत शिकणाऱ्या त्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला. त्याला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवलं आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे. आता हा जो प्रकार घडला आहे तर यामधून पालकांनी नेमकी कशी काळजी घ्यायची, कारण की आजचं डिजिटल युग आहे, सोशल मीडियाचा काळ आहे, सोशल मीडिया वाढला आहे. त्यामुळे मुलांना आता जपणं, मुलांचं संगोपन करणं त्यांची जबाबदारी वाढली आहे. फक्त त्यांच्या गरजा पूर्ण करून त्यांना चांगलं शिक्षण देऊन आपलं कर्तव्य संपत नाही. आपले जे मुले आहेत त्यांच्याशी संवाद साधावा लागेल. त्यांच्या आयुष्यात काय चाललंय, शाळेत काय होतंय, मित्रांमध्ये काय गप्पा सुरू आहेत हे त्यांना विचारा. त्यांना कोणताही प्रश्न विचारण्याची किंवा कोणतीही अडचण सांगण्याची भीती वाटता कामा नये, असा विश्वास त्यांना द्या. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक बदलाबद्दल त्यांना माहिती द्या. त्यांना चांगले आणि वाईट स्पर्श यांच्यामधील फरक शिकवा. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.